सन्माननीय सदस्य सुहास बाबर, तुम्हाला संधी देत होतो मी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय अध्यक्ष महोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या 2.5 वर्षाचा अनुभव पाहता एक उक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला या ठिकाणी आठवते. देणाऱ्यानं देत जावे आणि घेणाऱ्यानं घेत जावे अशी एक सुंदर कविता आहे. आणि माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी जो अनुभव घेतलाय ते असं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये मी या शासनाला जे जे मागितले ते सगळं या शासनाला देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी या सरकारचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अत्यंत असं नसतंय, आपल्याला लोकांनी त्यासाठी निवडून दिली इथं मागण्यासाठी. दुष्काळी असणाऱ्या या माझ्या मतदारसंघाला आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या लिफ्ट इरिगेशन टेंबू योजनेचं पाणी हे जे असत्य वाटत होतं ते सत्यात उतरण्यासाठी या शासनानं या मतदारसंघाला खूप मोठी मदत केलेली आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या मतदारसंघाचा विकास कसा झालाय, त्या परिसराचा विकास कसा झाला हे बघायचं असेल तर त्या भागातल्या रस्त्यांचं खरं जर काम चांगलं असेल तर तो आरसा आपल्या मतदारसंघाचा असतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की या पाण्याच्या कामाबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्यांचं खूप मोठं काम या ठिकाणी झाले. मला त्यानिमित्ताने या शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. अध्यक्ष महोदय, एक वेगळ्या विषयावरती मी आज या ठिकाणी बोलणार आहे. एक राज्य सरकारचा महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलाय आणि त्याबद्दल राज्याच्या अनेक ठिकाणी मतमतांतर आज काही सदस्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेत. आमच्या सांगली कोल्हापूर परिसर देखील शासनानं जो मार्ग आखला गेलाय त्याला काही ठिकाणी विरोध होत असताना मी एक बदल त्या ठिकाणी अंशतः बदल करण्याची विनंती आणि अलाइनमेंट चेंज करून देण्याची विनंती तुमच्या माध्यमातून मी या सरकारला करतोय. पंढरपूर पासून दिगंजीला जर अध्यक्ष माझ्या मतदारसंघामध्ये आलो तर दिगंजी पासून जवळूनच खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंदिर, भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्याच रोडला पुढे करगिनीला जर आपण गेलो तर श्री प्रभू रामांचं मंदिर या रोडवरती त्या ठिकाणी आहे. आणि नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी गीत रामायण दिलेलं जो उल्लेख केलाय त्या आदरणीय गदिमा माडगुळकरांचा आदराने उल्लेख केला. त्या गदिमांची जन्मभूमी सुद्धा त्याच मार्गावरती पुढे आहे. पुढे शुक मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली शुक्राचार्य याच महामार्गालगत येतो. आणि राज्यात अनावधानाने काही ठिकाणी मंदिर असेल असे वेताळ गुरूंचं एक मोठं मंदिर आमच्या त्या रोडवरती आहे. अगस्ती मुनींचं मंदिर सुद्धा त्याच रोडवरती आहे. आणि तसंच पुढे गेला तर नवनाथांपैकी एक रेवणनाथ हे रेणावीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्या रोडवरती येतं. अख्ख्या देशभर सोने चांदीचा आणि गलाई व्यावसायिकांचा व्यवसाय करणारा माझा मतदारसंघ आणि त्याच रोडवरून पुढं विटा शहरापासून पुढे आल्यानंतर महाराष्ट्रातील दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेले औदुंबर मार्गे इस्लामपूर आणि त्याच मार्गे आपण कोकणामध्ये उतरू शकतो. कोकणामधून येणाऱ्या अनेक पालख्या या त्या मार्गावरून पंढरपूरला त्या ठिकाणी येऊ शकतात. मी हा अंशतः बदल करण्याची विनंती मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला करतोय. शक्तीपीठ बरोबर ह्या माझ्या मतदारसंघामधून हा भक्तीपीठ मार्ग होईल आणि मला असं वाटतं की त्या भक्तीपीठ शक्तीपीठाला आणि त्या या मार्गाला कोणाचा शक्यतो त्या ठिकाणी विरोध होणार नाही. अध्यक्ष महोदय, मुद्दा क्रमांक 24च्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये अगदी दुष्काळी तालुका होता तो आता मतदारसंघ टेंबू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं सुजलाम सुफलाम झालाय. आणि मी या सरकारचं आभार मानतो की प्रधानमंत्री कुसुम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मागेल त्याला सौर पंप या योजनेच्या माध्यमातून ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप मोठा न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. त्यात फक्त एक विनंती तुमच्या माध्यमातून एवढीच करायचं आहे, ज्या ठिकाणी टेक्निकल अडचण असेल, ज्याचं क्षेत्र आणि विहीर याच्यामध्ये खूप मोठं अंतर असेल आणि ड्रीप असेल, त्या शेतकऱ्यांना आपल्याला काहीतरी मार्ग काढून त्याला रुटीन प्रमाणे कनेक्शन देण्यासाठी काय करता येते का यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. अध्यक्ष महोदय, मुद्दा क्रमांक 26 नुसार प्रत्येक नागरिकाला पक्के घर देण्याचा आपला शासनाचा निर्णय झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या वेळेला ह्या राज्य शासनाला आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी घरकुलांची संख्या त्या ठिकाणी आली. माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 5,000 लोकांना आपण त्या ठिकाणी घरकुल देतोय. मी खास करून मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या एका गोष्टीबद्दल मी अभिनंदन करेन की तुम्ही 50,000 रुपये भाव देण्याचा तुम्ही जो वाढीव निधी निर्णय घेतलाय त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी या शासनाचा या ठिकाणी खूप मोठं आभार मानतो.
फक्त जाहीर झाले नाहीत तर पहिला हप्ता त्या सगळ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला आहे. मुद्दा क्रमांक 27 हिशोबानं अनुषंगाने अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जवळपास 54 गावांचा डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीच्या योजना त्या 54 गावामध्ये या शासनाच्या माध्यमातून चालू आहे. मी आपल्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच विनंती करणार आहे की काही गावं माझ्या तालुक्यातली अशी आहेत, जखीनवाडी, गोरेवाडी, दोंडगेवाडी, शेंडगेवाडी, करंजे, सुलतानगादे, भांबर्डे, पोसवाडी, मोही, रामनगर, आटपाडी तालुक्यामधील खरसुंडी, काळेवाडी, निंबोडे, पडळकरवाडी, कुरुंदवाडी आणि झरे या गावांचा तुमच्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की ह्याही गावांचा डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी समावेश व्हावा अशी माझी विनंती आहे. 2 मिनिटांमध्ये अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी संपवतोय. अध्यक्ष महोदय, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक तालुक्याला असावी हा एक खूप चांगला निर्णय शासनाने घेतलाय. कारण मी खानापूर तालुका आणि कडेगाव तालुका ह्या दोघांची संयुक्त आमची मार्केट कमिटी आहे आणि आटपाडी आणि खानापूर ही दोन्ही मार्केट कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत. मी एक विनंती तुमच्या माध्यमातून एवढीच करणार आहे की आता भविष्यामध्ये आम्ही प्रस्ताव देऊ त्यावेळेला कडेगाव ही मार्केट कमिटी खानापूर तालुक्यापासून जर वेगळी झाली तर दोघांनी त्या तालुक्यांना खूप मोठा फायदा होईल. अध्यक्ष महोदय, मुद्दा क्रमांक 57च्या अनुषंगाने मला शेवटचा मुद्दा मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडतोय. माझ्या मतदारसंघातील सचिन खिलारी हा युवकानं पॅराऑलिम्पिक मध्ये भारताला गोळाफेकमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी पदक मिळवून दिलं. मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता आपल्याला जर हेरता आली तर भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्याला प्रचंड पदकांची संख्या ह्या ग्रामीण मिळवता येईल. अनेक पैलवान आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी आहेत, अनेक खो खो, कबड्डी सारखे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. आपल्या मार्फत मी राज्य संस्थांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की आमची जी क्रीडा संकुल आहेत त्या क्रीडा संकुलाला भरघोस असा निधी त्या ठिकाणी यावा आणि ह्या भागातल्या खेळाडूंना आम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. ज्याचा अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं आहे, आज खूप जणांनी रेशीम ह्या उद्योगावरती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. रेशीमचा खूप मोठं आता बेल्ट हा माझा मतदारसंघ त्या ठिकाणी होऊ पाहतोय. एक अध्यक्ष अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी अडचण आहे, मला कदाचित मी ती अडचण तुमच्या मार्फत शासनाकडून सोडवावी अशी विनंती करतोय. त्या डिपार्टमेंटला जो अधिकारी जातो ते साईड पोस्टिंग असतं अशी भूमिका त्या अधिकाऱ्यांची असते आणि जे IAS ऑफिसर त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जातात ते फील्डवरती न जाता काम करण्याची भूमिका असते. त्यामुळे कदाचित ह्या रेशीम उद्योगामध्ये फील्डवरती गेल्याशिवाय त्या लोकांना अनुदान देता येत नाही. तर माझी तुम्हाला विनंती आहे की त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नियोजन करून आपल्याला या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल किंवा फील्डवरती जाणाऱ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी लागेल, जेणेकरून हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल. मी या ठिकाणी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाला या ठिकाणी समर्थन करतो. मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं ह्या शासनाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्ही